नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहोत शेतामध्ये. कापूस बघू शकता. आता इथं खूप दाट दिसतोय कापूस. कमेंट करून सांगा कसा आहे कापूस, चांगला आहे का. म्हणजे जवळपास सर्व शेतकऱ्यांची कापसाची कंडिशन हीच आहे, सर्वांची चांगली. ह्या वर्षी सुकी चांगली आहे. तर मध्यंतरी जरा जास्त पाऊस पडल्यामुळे थोडासा परिणाम झालाय कापसावर. कुठे कुठे बोंडे हे ते खराब झालीत कापसाची. हे बघू शकता, थोडी हाय, एवढी पण हालत चांगली नाही समजा. पण बरं आहे, कारण कापूस म्हणजे पाऊस उघडलाय. आणि आता हो कंडिशन कशी काय ते. तर इथलं कापसातून का जाता येणं झालं. दुसरा मार्ग बघावा लागेल आपल्याला. कडीकडीन जावं लागेल. अडचणी ते केवढा कापूस झाला बघा. पाऊस जर मध्यंतरी आला नसता, जरा म्हणजे थोडाच पावसाची गरज होती, पण जास्त पडला, बोंड खराब झाली जराशी. बाकी आहे तसं. आता जर पाऊस आता नाही पडला तर चांगलंच आहे, कारण सोयाबीन बी 2-3 दिवसात काढायला आलेलं. तर थोडी विश्रांती घेतली पावसानं तर चांगलं होईल, कारण 2-3 दिवसात आणखीन पावसाची शक्यता दर्शवलेली आहे. हे बघू शकता, बोंड कापसाला चांगलीत बघा. बोंडाचं प्रमाण कापसाला जास्त आहे, फक्त ते असं पावसामुळे ह्याच्यामुळे थोडी झाडं पडलीत खाली. तर ओव्हरऑल जरा ठीक आहे. बघूत आता पुढं रस्ता आहे का जायला. चला प्रयत्न करूयात. चला तर मग. इथं कापूस थोडा विरळ आहे जरासा, कारण तूट पडली होती. 2-3 वेळेस लावला, 2-3 वेळेस तूट लावली. पण ते याच्या अगोदर थोडं हरभऱ्याचं वगैरे पीक काढलेलं होतं इथं, त्यामुळं त्या अशा मामाची गाय जी आहे यांचं प्रमाण आणखीन पण आहे. त्यांच्यामुळं काय झालं, ज्या वेळेस बी सरकी लावली त्यावेळेस त्यांनी ती तूट खाऊन घेतली. मग तिसऱ्या वेळेस काय तूट लावली नाही. त्यामुळं ह्या ज्या एकरमध्ये एवढ्या थोडं तुटीचं प्रमाण जास्त आहे. विरळ दिसत असेल तुम्हाला कापसाची झाड. आणि ही जी आहे ती हरणाईनं, डुकराईनं म्हणा, हरणाईनं म्हणा, अशी अवस्था करून ठेवलेली बघा. बघितलं का. म्हणजे शेती चांगला माल जरी पिकवला तरी मग हे असं नैसर्गिक जे हरणं डुकरं वगैरे जे असतात त्यांचा त्रास असतो शेतकऱ्यांना. हे सर्व अडचणींना सामोरं जाऊन उत्पन्न काढावं लागतं, घरं चालवावी लागतात, शिक्षण लेकरांची, या सर्व गोष्टी असतात. तर बघायला गेलं तर सोपं नाही आहे काहीच, पण करावं लागतं मॅनेज. ठीक आहे. तर मुद्दाम मी व्हिडिओ शूट केला आज, की खूप दिवसांनी चक्कर मारली मी ह्या शेतामध्ये. बोंडांचं प्रमाण बघू शकता कापसाच्या. ठीक आहे बघा. इकडे बघू शकता.
ठीक आहे मित्रांनो, तर हे आहे शेत माझं. तर मित्रांनो, तुम्ही आता पण चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मला. येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिकसुद्धा करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. काही सजेशन असतील माझ्यासाठी तर कमेंट करून सांगू शकता. ठीक आहे, धन्यवाद.